नाशिक महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते सीमा रंजन ठाकरे यांनी गटनेते कार्यालयात कामकाजाची औपचारिक सुरुवात केली। यानिमित्ताने राजीव गांधी भवन येथील गटनेते कार्यालयात तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहत सौ सीमा रंजन ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार समीर भुजबळ, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलासण्णा शिंदे, शिवसेना गटनेते अजयजी बोरस्ते, नगरसेवक मुकेश शहाणे, अंबादास खैरे, सोपान कडलक, राकेश गांगुर्डे, संजय खैरनार आदींसह मनपा अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना सीमा ठाकरे यांनी सांगितले की जनतेच्या सर्वच प्रश्नांसाठी हे कार्यालय सदैव खुले राहणार असून जनतेचे प्रश्न येथूनच मार्गी लावण्यात येणार आहे। अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक। आज नाशिक महानगरपालिकेत गटनेत्याच्या कॅबिनची आज इथे उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनाला सर्व मान्यवर येऊन गेले शुभेच्छा द्यायला, त्यांना पण माझा खूप खूप आभार आहे। या कॅबिनचं आज उद्घाटन झाले। सगळ्यांनी आपल्या समस्या घेऊन येथे यावं। नगरसेवकांसाठी बसायला पण एक कॅबिन केलेली आहे आणि काही पण समस्या असतील त्यांनी बेझिझक आपल्या समस्या इथे सांगाव्यात। जे काही कामं असतील, काही समस्या असतील त्यांनी इथे येऊन आपल्या समस्या सांगावं। या समस्या सोडायला मी इथे कॅबिनमध्ये आहेच। या ठिकाणी सर्व मान्यवर येऊन गेले, त्यांचे पण खूप आभार, खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।